एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या केल्यास आपण पिक्चरमध्ये पाहिले. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका उद्योजकासोबत घडलाय. लक्ष्मण शिंदे असे या उद्योजकाचे नाव. लक्ष्मण शिंदे यांना बिहारमध्ये बोलून त्याची निर्गुणपणे हत्या केली. नेमकं या हत्येमागचं कारण काय, त्यांची हत्या कशासाठी केली हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय साबळे, आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मण शिंदे हे एका कंपनीचे संस्थापक आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे यांना एक मेल आला होता. त्यात झारखंडमधील खाणीच्या खोदकामासाठी 100 कोटींची ऑर्डर असल्याची बतावणी आरोपींनी केली होती. यावर विश्वास ठेवत शिंदे यांनी बिहारला जायचं ठरवलं. याची कल्पना शिंदे यांनी मुलींना देऊन ठेवली होती. शिंदे हे विमानाने पाटण्याला गेले. पाटण्याला गेल्यावर शिंदे यांनी कुटुंबियांशी संवाद साधला, पण नंतर शिंदे यांशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी कोथरूड पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी लागली चक्र फिरवली आणि एक टीम बिहारला पाठवली. बिहारला गेल्यावर पुणे पोलिसांनी पाटणा विमानतळावर सीसीटीव्ही चेक केले. यात शिंदे हे आरोपींसोबत दिसत आहेत. यानंतर पोलिसांना शिंदे यांच्यापर्यंत आल्याची लिंक लागली. यावेळी पाटणा पोलीस आणि पुणे पोलिसांनी संगनमताने चौकशी केली असता शिंदे यांचे लोकेशन बिहारमधील गुन्हेगारीचा पट्टा असलेल्या भागात आढळून आले. पोलिसांनी अधिकचा तपास केला असता शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात आढळून आला. शिंदे यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हत्येबाबत बोलताना सांगितले, आरोपींनी शिंदे यांच्या खात्यातून 90,000 रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. त्यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडला आहे. अधिक तपासात गुजरातमधील व्यापाऱ्यालाही बिहार येथे मिळून त्याचे अपहरण करून त्याच्याकडे 2.5 लाख रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतल्याचे समोर आले. नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. असाच प्रकार या गुन्ह्यात झाल्याचे दिसून येते. या निमित्त आरोपींची गुन्हा करण्याची पद्धती समोर आली आहे.